हरी शुभ सकाळ. माझा आवाज येतोय बरोबर? माझा आवाज येतोय? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पाठ करा मान समस्थितीमध्ये. हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेप्रमाणे. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स द्यायचे आहेत. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा. तोही अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची आपापल्या क्षमतेप्रमाणे. सावकाश कृती थांबवायची. श्वास विरहित अवस्था. सहज सुरू होणाऱ्या आपल्या श्वासाकडे लक्ष. पण करूया 3 मध्यम पट्टीतले ओंकार. त्यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिला उच्चार करण्यासाठी एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार दुसरा उच्चार करण्यासाठी पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घ्यायचा. थोडा वेळ थांबून श्वास सोडताना ओंकार क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास थेट डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं आहे आपापल्या क्षमतेप्रमाणे. कपाळ, जोडलेले हात आणि सीटचा भाग जमिनीवर असेल. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. संपूर्ण नतमस्तक. सावकाश श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचं एकमेकांवर घट्ट. निर्माण झालेली ऊब संपूर्ण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओमकडे. हरिओम. आज आपण त्राटक करणार आहोत. त्यासाठी डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम आज आपण करूया.
शक्य असेल तर साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, जे शक्य असेल ते. दोन्ही हात गुडघ्यावरती, पाठकणा मान सरळ. आता आपल्याला आपले डोळे जेवढे मोठे करता येतील तेवढे मोठे करायचे. डोळे जेवढे मोठे करता येतील तेवढे मोठे. ताण ताण ताण. शिथिल, रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्ही डोळ्यांमध्ये ताण ताण ताण. शिथिल. आता आपल्याला जेवढ्या पापड्या आपल्याला उघडझाप करता येतील त्याप्रमाणे त्या पापड्या उघडझाप करायच्या. ब्लिंक करायचे आपले डोळे 4 ते 5 वेळाला. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करायचं आणि ह्या कृती करायच्या. सावकाश कृती थांबवायची. आता आपला उजवा अंगठा समोर घ्यायचा, डोळ्यांच्या समोर. उजव्या हाताचा अंगठा डोळ्यांच्या समोर. हा, नजर आपली त्या उजव्या अंगठ्याकडे स्थिर करून घ्यायची. आणि आता सावकाश आपला उजवा अंगठा जो आहे, हात आहे, तो सावकाश उजव्या साईडला जाईल आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा त्या अंगठ्याबरोबर उजव्या साईडला जाईल. फक्त नजरेमध्ये हालचाल आहे. मान आपली तशीच मध्यभागी आहे. जेवढं आपल्याला तिरपं बघता येईल तेवढं बघायचं. सावकाश मध्यभागी, सावकाश उजवा अंगठा मध्यभागी आणायचा. पुन्हा एकदा उजवा अंगठा समोर आहे. पुन्हा एकदा तो सावकाश उजव्या साईडला जाईल. नजर आपली उजव्या साईडला जाईल. पुन्हा मध्यभागी. नजरेमध्ये हालचाल होतीये, फक्त आपल्या भुवळांमध्ये हालचाल. अजून एकदा कृती करून घेऊया. मध्यभागी आल्यावर थोडा वेळ थांबायचं. पुन्हा नजर आपली स्थिर करायची आणि सावकाश हात आपला अंगठा उजवीकडे जाईल. त्याचबरोबर आपली नजर सुद्धा उजवीकडे जाईल. थोडा वेळ तिथे थांबायचं. नजरेने जेवढा आपल्याला अंगठा बघता येईल तिरप्या नजरेने तेवढा बघायचा. सावकाश नजर आपली पुन्हा मध्यभागी हाताच्या अंगठ्यासोबत. आता हा अंगठा आपल्याला जास्तीत जास्त वर घेऊन जायचा आहे. उजवा अंगठा वर, खाली, वर. त्याचबरोबर आपली नजर सुद्धा जेवढी वर नेता येईल तेवढी वर न्यायची. खाली, वर. लास्ट राउंड. खाली. खाली आल्यावर थोडा वेळ थांबायचं. आपली नजर तिथे स्थिर करायची त्या अंगठ्याकडे आणि आता रोटेशन करायला सुरुवात करायची. आपला अंगठा जसा फिरेल तशी आपली नजर सुद्धा फिरेल. रोटेशन होत आहे. अगदी सावकाश कृती करायची. छान. नजरेस मध्ये फक्त हालचाल होते. आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करतोय. अगदी सावकाश. पुन्हा मध्यभागी आल्यावर थांबायचं आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 2 आणि 3 वेळा झाल्यावरती सावकाश कृती थांबवायची आणि हात पुन्हा गुडघ्यावरती, मान समोर. आता ही कृती आपण डाव्या अंगठ्याने करूया. डावा अंगठा समोर घ्यायचा, आपल्या नजरेच्या एका सरळ रेषेत येईल आणि आता सावकाश डावा हात डाव्या बाजूला जाईल आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा तिथे फिरेल त्या अंगठ्याकडे. जेवढं आपल्याला डाव्या साईडने बघता येईल नजरेने
तेवढं बघायचं आहे. सावकाश मध्यभागी, पुन्हा एकदा सावकाश डावीकडे, नजर डावीकडे, अंगठा डावीकडे, सावकाश मध्यभागी, अजून एकदा. हे करत असताना आपल्या कपाळावर कोणतीही आटी असू दे, सावकाश अंगठा आपला डावीकडे जातोय, त्याचबरोबर आपली नजर सुद्धा डावीकडे जातीये. थोडा वेळ इथे थांबायचं. नजरेने, तिरप्या नजरेने जेवढा आपल्याला अंगठा बघता येईल तेवढा बघायचा. सावकाश पुन्हा मध्यभागी, डावा हाताचा जो अंगठा आहे तो जास्तीत जास्त वर न्यायचा, खाली, वर. जेवढं तुम्हाला वर नेता येईल आणि नजर जेवढी वर जाईल तेवढी वर नाही जायची. पुन्हा खाली, मान आपली मध्यभागी असेल, हालचाल फक्त आपल्या नजरेत. पुन्हा एकदा वर, अंगठा वर सिलिंगच्या दिशेने, सावकाश खाली, सावकाश खाली. आणि आता रोटेशन करून घेऊया. सावकाश उजवीकडून डावीकडे, आपली नजर सुद्धा त्याप्रमाणे फिरतीये. अगदी सावकाश. 2 ते 3 वेळेला आपल्याला ही कृती करायची आहे. उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. मध्यभागी आल्यावर थांबायचं आणि विरुद्ध बाजूने ही कृती करून घ्यायची. 1 2, संपूर्ण हात गोलाकार फिरून घ्यायचा आहे, आणि 3. त्याचबरोबर आपली नजर सुद्धा गोलाकार फिरेल. सावकाश, हात गुडघ्यावर, मान समोर, डोळे बंद. थोडा वेळ डोळे बंद करायचे. आपण सतत मोबाईल वरती आपलं काम असतं, आपले लॅपटॉप वरती काम असतं, आपला वर्ग सुद्धा लॅपटॉप वरती चालतोय. त्यामुळे आपल्या डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि आपल्याला उजवीकडे वर बघायचंय. उजवीकडे बुबुळ आपली वर जाती आणि डावीकडे बघताना ती जमिनीच्या दिशेने बघायची आहेत आपल्याला. उजवीकडे बघताना वर, डावीकडे बघताना जमिनीकडे. हालचाल फक्त आपल्या बुबुळांमध्ये. उजवीकडे बघताना वर, डावीकडे बघताना जमिनीकडे. क्रॉस आपल्याला बघतोय आपण. उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे. सावकाश पुन्हा नजर आपली मध्यभागी आणायची आणि हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. डाव्या साइडने वरती बघायचं आणि उजव्या साइडने खाली. डावी वर, उजव्या साइडने खाली, डाव्या साइडने वर. नजर आपली वर असेल डाव्या साइडने बघताना आणि उजव्या साइडकडे बघताना खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा आपली नजर मध्यभागी, समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं आणि हालचाल आता फक्त बुबुळांमध्ये होईल. आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपली बुबुळे जी आहेत ती फिरवायची आहेत. सुरुवात करूया. उजवीकडे बघायचं, वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. अजून एकदा. उजवीकडे वर, डावीकडे खाली. खाली बघताना थोडा वेळ थांबायचं. आता अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे नजर जाईल, वर, उजवीकडे खाली. लास्ट राउंड. डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा आपली नजर मध्यभागी येईल. डोळे बंद. डोळे बंद करायचे.
आणि आता आपली जी रिंग फिंगर आहे म्हणजेच आपल्या करंगळीचं बाजूचं बोट ते आपल्या बंद डोळ्यांवर बुबुळांच्या इथे ठेवायचं आणि हलकासा मसाज करायचा आपल्या त्या डोळ्यांना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचे. आपल्या डोळ्यांना हलकासा मसाज करतोय आपण. फक्त त्या बोटाने करंगळीच्या बाजूचं बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 4 ते 5 वेळेला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करून घ्यायचं. सावकाश कृती थांबवायची आहे. आता आपल्या दोन्ही हातांचं पामिंग करायचं. डोळे बंदच आहेत. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे. घर्षण. त्याचे कप करायचं आणि ती जी ऊब आहे ती डोळ्यांना द्यायची आहे. नेत्रस्पर्श करायचा. अगदी सावकाश टॅपिंग करायचं. जोरात मारायचं नाहीये. अगदी सावकाश टॅपिंग. जसं आपण आपले डोळे पुसतो अगदी सावकाश त्याप्रमाणे. पुन्हा एकदा पामिंग. दोन्ही हातांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. सावकाश. संपूर्ण हात ही ऊब आहे ती डोळ्यांवरती लावायची आहे. पुन्हा एकदा दोन्ही हातांचं घर्षण आणि निर्माण झालेली ऊब पुन्हा डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. अगदी सावकाश टॅपिंग करायचं. दोन्ही हात गुडघ्यावरती आणि अगदी सावकाश डोळे उघडझाप करत डोळे उघडायचे आहेत. अगदी सावकाश थोड्याशा पापड्यांच्या उघडझाप करायची आणि डोळे सावकाश उघडायचे. आता आपण करूया फेस योगा. काय करायचं, दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्यायची या प्रकारे. आणि जेव्हा आपण ती सोडतो ना तेव्हा फुंकर कशी मारतो तशी ती सोडायची. बघा. लक्षात आलं कशी हवा सोडायची ते. सुरुवात करूया. पाठकणा मान सरळ आहेच. जर पद्मासन अर्ध पद्मासन थोडस जर ताण वाटत असेल तर साधी मांडी घातली तरी चालेल. सुरुवात करूया. दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्यायची. जेवढं तुम्हाला गाल ताणता येईल तेवढा ताणून घ्यायचा. सावकाश हवा सोडून द्या फुंकर मारल्याप्रमाणे. आता पुन्हा आपल्याला हवा भरून घ्यायची आणि रोटेशन करायचं उजवीकडून डावीकडे. सुरुवात करूया. गालामध्ये हवा भरून घ्यायची आणि उजवीकडून डावीकडे रोटेशन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. कृती थांबवायची आणि सावकाश फुंकर मारल्याप्रमाणे ती हवा सोडून द्यायची. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा आणि आपले गाल फुगवायचे आणि सावकाश उजव्या साईडला आपली मान घेऊन जायची आणि आपल्या ओठांचा चंबू करायचा. बरोबर. छान. ओठांचा चंबू करायचा. आपले ओठ जास्तीत जास्त नाकाच्या साईडला जातील म्हणजे ज्याला डबल चिनचा त्रास आहे तो त्रास कमी होण्यामध्ये मदत होते या स्थितीमध्ये. आता सावकाश तोंडातली हवा जी आपण भरलेली आहे ती सोडून द्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी येईल. पुन्हा तोंडामध्ये हवा भरून घ्यायची
आणि सावकाश डावीकडे वळायचं. त्या स्थितीत मध्ये डावीकडे वळायचं. आपल्या ओठांचा चंबू करायचा. बघा तुमच्या चिनच्या इथे एक ताण जाणवतो, त्याचा अनुभव घ्यायचा. तोंडातली हवा आता फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी येईल. आता आपण थोडेसे कानाचे सूक्ष्म व्यायाम करूया. आपल्या करंगळी जी आहे ती करंगळी कानांमध्ये घालायची आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायची. जर नख वाढली असतील तर थोडीशी काळजी घ्या, इजा होऊ शकते कानांना. पाठकणा सरळ ठेवा, मान मध्यभागी. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं, अगदी सावकाश. कृती थांबवायची आणि आपल्या दोन्ही हातांची चिमूट करायची. पहिलं बोट आणि अंगठा. आणि आपल्या ज्या कानाच्या पाळ्या आहेत तिथे थोडस प्रेशर द्यायला सुरुवात करायची पाळ्यांवरती आणि हळूहळू तो प्रेशर वरती वरती घेऊन यायचा. संपूर्ण कानाला एक प्रेशर द्यायचा आहे. त्या पाळ्यांनी बरोबर त्या चिमटीने वरून खाली खालून वर अशा प्रकारे आपल्याला तो प्रेशर द्यायचा आहे. छान. संपूर्ण कानाला. 2 ते 3 वेळाला ही कृती करून घ्यायची. आणि आता ह्या चिमटीमध्ये आपल्या कानाच्या पाळ्या पकडायच्या आहेत. चिमटीमध्येच कानाच्या पाळ्या पकडायच्या आणि थोड्याशा खेचायच्या आणि रिलॅक्स रिलॅक्स. पुन्हा मध्यभागी, पुन्हा थोडस ताण आणायचा त्या पाळ्यांमध्ये. पुन्हा रिलॅक्स. अजून एकदा कृती करूया. कानांच्या पाळ्यांमध्ये थोडासा ताण, खेचायच्या आहेत त्या खालच्या बाजूने आणि शिथिल. आणि आता आपल्या कानाचा जो मध्ये एक भाग जो असतो ना, हा वाला, तो आपल्याला उघडझाप करायचा बोटाच्या सहाय्याने. पहिल्या बोटाच्या सहाय्याने कान बंद करायचा, उघडायचा, बंद, उघडायचं, पुन्हा एकदा बंद, उघडायचं. डोळे बंद करा आणि ही कृती करा. डोळे बंद आहेत, कान बंद, उघडायचा, कान बंद, उघडायचं. लास्ट राऊंड. कान बंद, उघडायचं. दोन्ही हात खाली. सावकाश पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलं आहे ते सोडून द्यायचं आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून. आज मी तुम्हाला एक नवीन थोडस ऍडव्हान्स आसन आहे, हलासन. ते बघून घ्या आधी कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. ओव्हर ट्राय करायचं नाहीये. जे आपण विपरीत करणी किंवा सर्वांगासन ही 2 आसनं शिकलो त्याच्यातूनच पुढे जाणारं हे हलासन आहे. ऍडव्हान्स आसन आहे. थोडीशी काळजी घ्यायची करताना. ज्यांचे नुकतेच ऑपरेशन झालेले आहेत त्यांनी कृती करणं टाळायचं आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्यांचे ऑपरेशन झालेले आहे त्यांनी ही कृती टाळायची आहे. हलासन करताना बघा, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. ज्याप्रमाणे आपण विपरीत करणी मुद्रा किंवा सर्वांगासन करतो त्याप्रमाणे आपले पाय हे आपल्याला हळूहळू 30, 60 आणि 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे द्यायचा. ही झाली विपरीत करणी मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो सर्वांगासन. आपल्या हातांचा आधार थोडा थोडा आपल्या पाठीच्या साईडने जातो. झालं सर्वांगासन. आणि याच्यातूनच पुढे हलासन होतं. बघा कसं. आपले पाय डोक्याच्या दिशेने हळूहळू घेऊन यायचे. हातांचा आधार हा जमिनीवर द्यायचा
आणि आपले पाय अजून जास्तीत जास्त डोक्याच्या दिशेने आणि त्यानंतर जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. बघा माझ्या दोन्ही पायांची बोटं आता जमिनीला लागलेली आहेत आणि मग हातांचा आधार काढून घ्यायचा आणि तो डोक्याच्या दिशेने घ्यायचा. डोक्याच्या दिशेने वर हातांच्या आधारातून हात जे आहे तो विळखा घालायचा. एका साईडने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. दोन्ही पायांची बोटं जमिनीवर आहेत. आपली चिन लॉक पोझिशन झालेली आहे आणि हा फॉरवर्ड बेंड आहे. जरी तो बॅकवर्ड दिसत असला तरी इथे थोडा वेळ थांबायचं आणि आसन सोडताना पुन्हा हात सोडून द्यायचे. हातांचा आधार जमिनीवर आणि सावकाश पाठीचा एक एक मणका टेकत टेकत अगदी नियंत्रित आपली पाठ प्रथम जमिनीवर येईल. मग आपल्या सीटचा भाग पाय पुन्हा 90 अंशावरती येतील आणि नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. लक्षात आली कृती कशी करायची? ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, मानेचे त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि शयन स्थितीमध्ये जायचं. आपण थोडेसे हाताचे सूक्ष्म व्यायाम करूया. सॉरी, शयन स्थितीमध्ये सूक्ष्म व्यायाम करूया. दोन्ही हात आपले खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता सावकाश आपला उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या. उजवा पाय आणि रोटेशन करायला सुरुवात करा क्लॉकवाईज. 1 2 3 4. 4 वेळा झाल्या कृती थांबवायची. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4. 4 वेळा झाल्या कृती थांबवायची. पाय खाली. ही कृती विरुद्ध बाजूने डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आणि रोटेशन करायला सुरुवात करायची. 1 2 3 4. मध्यभागीला थोडा वेळ थांबायचं. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय फोल्ड करायचे. पाय फोल्ड करा आणि पायाचे अंगठे पकडायचे. पाय फोल्ड करून पायाचे अंगठे पकडायचे. बरोबर. दोन्ही हात आपले सरळ असतील आणि बघा माझ्याकडे बघू शकता तुम्ही. या प्रकारे बघा दोन्ही हात सरळ आहेत आणि समोरून आपण पायाचे अंगठे पकडलेले आहेत. बरोबर. आणि आता आपल्याला पाय थोडेसे वरती ताणून घ्यायचे. डोक्याच्या दिशेने सरळ करायचे पाय. पुन्हा फोल्ड. श्वास घेत सरळ. अंगठे पकडूनच ठेवायचे. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. आता या स्थितीमध्येच थांबायचं आहे. पाय तसेच ठेवायचे. हात आपण जे अंगठे पकडलेले आहेत पायाचे ते तसेच ठेवायचे आणि आपल्याला दोन्ही पाय जास्तीत जास्त जवळ आणायचे. गुडघे एकमेकांच्या जवळ आणायचे आणि लांब. जसं आपण बटरफ्लायला करतो त्याप्रमाणेच आपण ही कृती करतोय. गुडघे एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न आणि लांब. पुन्हा एकदा जवळ आणि लांब. हाताचे जे आपण अंगठी पकडलेले पायाचे ते सोडून द्यायचे. पाय हवेत सरळ करायचे आणि नियंत्रित करून थोडा विश्रांती. आपण करूया आता हलासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. पुन्हा एकदा सांगते, ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे किंवा वर्षभरापूर्वी ज्यांचे कोणाचे पोटाचे ऑपरेशन झालेले आहेत आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हलासन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरुवात करायची आहे.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता सावकाश आपले दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे. आणि ते पाय आता सावकाश डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. हाताच्या आधाराने अजून तो थोडासा त्याला पण आधार द्यायचा हाताचा. आणि अजून पाय ते थोडेसे डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेप्रमाणे. आणि आता सावकाश अजून थोडस आपण हाताने आपल्या सीटला पुश करू शकतो डोक्याच्या साईडने. आणि आपले पायांची बोट जी आहे ती जमिनीवर नेली. ही स्थिती पक्की झाली की आपल्या हातांचा विळखा डोक्याच्या मागे न्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा प्रयत्न. आपली हनुवटी आपल्या कॉलर बोनला लॉक होऊन जाईल. ठीक आहे, आपापल्या क्षमतेप्रमाणे इथे थोडा वेळ थांबायचं. हा जरी बॅकवर्ड बेंड दिसत असला तरी हा फॉरवर्ड बेंड आहे आपल्या संपूर्ण शरीराला मिळालेला. आणि आता सावकाश उलट वाटचाल करताना पुन्हा एकदा आपले हात जमिनीवर येतील. आणि सावकाश पाठीचा एक एक मणका टेकत टेकत नियंत्रित जमिनीवर. आणि सावकाश पुन्हा पाय 90 अंशावर येतील आणि नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. त्याची प्रॅक्टिस जर आपल्याला करायची असेल तर भिंतीचा आधार घ्यायचा. हळूहळू भिंतीच्या आधाराने आपले पाय 90 अंशापर्यंत वरती उचलून घ्यायचे. आणि मग ते डोक्याच्या दिशेने हळूहळू न्यायला सुरुवात करायची. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा त्यावेळेला तुम्ही भिंतीचा आधार घेतला तरीही चालेल. ह्याला पूरक असं आपण सेतू बंधासन करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि टाचा थोड्याशा सीट पासून बाजूला असतील, थोड्याशा लांब असतील. आपले हात आहेत ते जमिनीवर आहेत. आणि आता सावकाश आपल्या कमरेचा भाग वर उचलून घ्यायचा. कमरेचा भाग वर उचलून घ्यायचा आहे. दोन्ही हातांचा आधार हा आता पॅसिव्ह झालेला आहे जमिनीवर. आणि आपल्या दोन्ही मांड्या ज्या आहेत त्या जमिनीला समांतर अशा स्थितीमध्ये आहे. पुन्हा आपली हनुवटी कॉलर बोनला लावून झालेली आहे. पाठकण्यावरती असलेला प्रेशर आणि पोटावर असलेला ताण त्याचा अनुभव घ्यायचा. हलासनाला पूरक असं आपण हे सेतू बंधासन करत आहोत. सहज सुरू असलेल्या श्वासाची जाणीव. सावकाश उलट वाटचाल करताना पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. त्याबरोबर आपली सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर दंड स्थितीमध्ये यायचं आहे. आज मी तुम्हाला प्रज्ञा योग सांगणार आहे. प्रज्ञा योगचे फाउंडर आहेत श्रीराम शर्मा आचार्य. यांनी प्रज्ञा योग हा शोधून काढला किंवा त्यांनी तो डेव्हलप केलेला आहे. याच्यामध्ये 16 आसनांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे आपण सूर्यनमस्कार करतो, सूर्यनमस्कारांमध्ये जशी 12 आसनं असतात तसंच ह्या सिरीज मध्ये एकूण 16 आसनं आहेत. कुठली आहे ती पहिलं बघून घ्या. सोपं आहे. कुठली जी आसनं आहेत ती पहिलं बघून घ्या आणि कसं केलं जातं बघून घ्या. त्याचा सिक्वेन्स काय आहे तो बघून घ्यायचा. सूर्यनमस्काराला आपण मॅटच्या पुढे उभं राहतो, पण जेव्हा आपण प्रज्ञा योग करतो तेव्हा आपल्याला मॅटच्या मध्यभागी उभं राहायचं आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आधी बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. पहिलं 1 नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 वज्रासन, तिथल्या तिथे वज्रासन, 5 उष्ट्रासन, 6
योग मुद्रा, पुन्हा वज्रासनामध्ये जायचं, योग मुद्रा. 7 अर्ध ताडासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 8 शशांकासन, कपाळ जमिनीवर, हात डोक्याच्या दिशेने वरती. 8 भुजंगासन, तिथल्या तिथेच भुजंगासन. भुजंगासन केल्यानंतर आपल्याला इथे तिर्यक भुजंगासन करायचंय. बघा कसं, कपाळ जमिनीला लावायचं, वरती राहायचं, एकदा उजवीकडे बघायचं, मग डावीकडे बघायचं, पुन्हा कपाळ जमिनीवर आणि मध्यभागी. 9 पुन्हा शशांकासन. 10 अर्ध ताडासन. 11 उत्कटासन. उत्कटासन. 12 हस्तपादासन. 13 हस्त उत्तानासन. आणि 14 नमस्कारासन. 15 आणि 16 जेव्हा आपण ते तिर्यक भुजंगासन करतो, एकदा लेफ्ट ने बघतो आणि एकदा राईट ने आणि एकदा लेफ्ट ने बघतो, तर त्याच्यामध्ये हे 2 हे काउंट होतात. म्हणजे एकूण 16 आसनांचा ह्या प्रज्ञा योग सिरीज मध्ये समावेश होतो. सुरुवात करूया. लक्षात आले सगळ्यांच्या कसं करायचंय? मॅटच्या थोडंसं पुढे येऊन उभे राहायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. या सुद्धा सिरीजची सुरुवात ही गायत्री मंत्राने होते. त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन, दोन्ही हात आपले पावलांच्या शेजारी. 4 वज्रासन. तिथल्या तिथे वज्रासन करा. वज्रासन. 5 उष्ट्रासन. पायाचं माउंटन उष्ट्रासन. एका हाताने टाच पकडायची प्रयत्न, उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच. उष्ट्रासन. सावकाश सरळ व्हायचं. 6 योग मुद्रा. पुन्हा वज्रासन मध्ये बसायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचं आहे. योग मुद्रा. 7 अर्ध ताडासन. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. अर्ध ताडासन. सिलिंगच्या दिशेने वर. आणि आता शशांकासन. पुढे झुकायचं, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न आणि आपले हात डोक्याच्या दिशेने वर वरती आहे. शशांकासन. 9 भुजंगासन. तिथल्या तिथे पाय मांडून सरळ करायचे आणि हात पुन्हा आपले खांद्यातनं सरळ असतील. बघा, हा बरोबर, छान, परफेक्ट. हात सरळ करा खांद्यातनं, हा जसं जमेल तसं. आणि आता सावकाश तिर्यक भुजंगासन करतोय. एकदा उजवीकडे बघायचं, उजवी टाच बघण्याचा प्रयत्न, मान मध्यभागी. डावीकडे वळून डावी टाच बघण्याचा प्रयत्न, पुन्हा मान मध्यभागी. आणि पुन्हा शशांकासन. तिथल्या तिथे शशांकासन. अर्ध ताडासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. अर्ध ताडासन. आणि आता उत्कटासन.
म्हणजे काय, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि आपल्या पायांवर या प्रकारे चवड्यांवर उभं राहायचं, चवड्यांवर बसायचं, चवडे उत्कट असं. हा बरोबर, छान. आणि पुन्हा दोन्ही हात आपले पावलांच्या इथे द्या, पावलांच्या इथे द्या दोन्ही हात. आणि हस्तपादासन तिथल्या तिथे सरळ असं व्हायचं, ओळवं व्हायचं, हस्तपादासन, हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि नमस्कार असं. विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. आपण एक सूर्यनमस्कार करून घेऊया. थोडस मॅटच्या पुढे उभं राहायचं, दोन्ही हात बाजूला आहेत शरीराच्या. गायत्री मंत्राने सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 2 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, 3 4 उजवा पाय मागे, 5 डावा पाय मागे, 6 अष्टांग, 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. अर्ध सूर्यनमस्कार झाला. आता एक शेवटचा करून घेऊया. ओम भास्कराय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे पर्वतासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. अवकाश कृती थांबवायची आणि श्वासाची गती वाढली असेल तर उपदुक्ती करून द्यायची. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आपण एक आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाचं करूया, 3 आवर्तन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकणा मान समस्थितीमध्ये आहे. एक दीर्घ श्वसनाचं आवर्तन करून घेऊया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक भरपूर श्वास भरून घ्यायचा, थोडा वेळ थांबायचं आणि घेतलेला श्वास संथ गतीने संपूर्णपणे सोडून द्यायचा. अगदी सावकाश, कम्प्लिटली विदाउट. प्राणायामाचा मी श्लोक बोलते, दोन्ही हात जोडून द्यायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. दोन्ही हात गुडघ्यांवर. आपण 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाची करणार आहोत. त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठकणा मान सरळ आहे, चेहरा शांत आहे. सुरुवात करूया. सावकाश उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची. डावीने खोलवर दीर्घ पुढं, डावी बंद. उजवीने संथ रेष, उजवीनेच खोलवर दीर्घ पुढं.
उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीनेच पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. दुसरं आवर्तन झालं. आणि आता शेवटचं आवर्तन डावीने यथाशक्ती पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीनेच यथाशक्ती पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात पुन्हा ध्यान मुद्रेमध्ये. थोडा वेळ शांत. अनुलोम विलोम प्राणायाम हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. आपण आता जी साधना केली त्याच्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं किंवा थोडासा आपल्याला दम लागलेला असतो. ते थोडस शांत होण्यासाठी, बॅलन्स होण्यासाठी आपण हा अनुलोम विलोम प्राणायाम केला. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि मी जी तुम्हाला मेणबत्ती सांगितली होती ती मेणबत्ती आता समोर आपल्या ठेवायची आहे. मेणबत्ती अशी ठेवायची की ती आपल्या नजरेच्या एका सरळ टप्प्यामध्ये आली पाहिजे. तुम्हाला दिसत असेल मी इथे मेणबत्ती लावली आहे. सगळ्या लाईट्स बंद करून घ्यायच्या. खोलीमध्ये अंधार करायचा. आणि मेणबत्ती पासून आपल्याला 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. आपण जर मेणबत्ती ज्या ठिकाणी लावू आणि ती आपल्या नजरेच्या एका सरळ टप्प्यामध्ये आली पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही खाली जो बेस आहे तुमचा तो तयार ठेवा. तसं आता इथे मी ठेवली आहे की माझ्या एका नजरेच्या सरळ टप्प्यामध्ये मेणबत्ती आहे. एखादा छोटा टेबल किंवा डब्बा जे काही असेल त्याच्यावर तुम्ही ती मेणबत्ती ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमची मान खाली वर किंवा मानेला कुठला त्रास होणार नाही. फॅन जर चालू असेल तर तो फॅन बंद करून ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे, कारण की पुढची आपल्याला 10 मिनिटं तरी या स्थितीमध्ये बसायचं आहे. त्यासाठी जे आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे स्थिती घ्यायची आहे. जर खोलीमध्ये अंधार असेल तर अजून छान. मी आता माझा व्हिडिओ बंद ठेवते जेणेकरून तुम्हाला इथे कॉन्सन्ट्रेशन तुमचं व्यवस्थित होण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना स्थिती कळलेली आहे कशी मेणबत्ती ठेवायची आहे. मी माझा व्हिडिओ बंद ठेवतेय. मेणबत्ती आपल्याला हे करायची आहे, लावायची आहे ती माचीसच्या सहाय्याने. डोळे बंद. पद्मासन, अर्ध पद्मासन आपण जे घातलेलं आहे. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे.
जाणीव आपल्या श्वासाची. चेहरा शांत, चेहऱ्यावर कुठलीही आटी नाहीये. थोडा वेळ आपण आपल्या श्वासाची जाणीव आपल्या मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत आहे. चेहरा आपला शांत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपण 5 ओंकार करणार आहोत. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार एका लागोपाठ एक आपण असे 5 ओंकार करणार आहोत. सुरुवात करायची आहे. शेवटचा उच्चार. काही क्षण शांत. आपल्या मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत आहे. आपलं मन जरी संपूर्ण निर्विचार झालं नसलं तरीही आपलं लक्ष हे आपल्या श्वासाकडे आहे. त्यामुळे आपण जे आता त्राटक करणार आहोत त्यासाठी पूरक अशी मनस्थिती आपली निर्माण झालेली आहे. आणि आता सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावरती जी मेणबत्ती आपण ठेवलेली आहे त्या मेणबत्तीचं निरीक्षण करायला सुरुवात करायची. त्या ज्योतीचं निरीक्षण करायला सुरुवात करायची आहे. एकाग्र चित्ताने. जर डोळे दुखत असतील तर डोळे बंद करून उघडझाप करून जरी आपण ते निरीक्षण केलं तरीही चालेल. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा घातला तरीही चालेल किंवा थोडंसं अंतर तुम्ही त्या ज्योतीमधलं आणि तुमच्यामधलं थोडंसं कमी केलं तरीही चालेल. आता आपल्याला त्या ज्योतीचं बाह्य रूप संपूर्णपणे आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घ्यायचं आहे. त्या ज्योतीचा आकार, त्याचा रंग, रूप, संपूर्ण तपशील उघड्या नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घ्यायचं आहे. त्या ज्योतीचं निमुळतं टोक, त्याचा आकार, स्थिर असलेली ती ज्योत. तुम्हाला बाहेरून जे कोणते आवाज येत असतील ते आवाज कानावर सहज पडताय आहेत. त्याकडे लक्ष आहेच. चेहरा शांत आहे. हलकसं स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावर असू देत. आपण उघड्या नजरेने त्या ज्योतीचा संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. तिचा तो आकार, तिचा रंग, पिवळसर असा तो रंग आहे. तो रंग
त्याचा संपूर्ण तपशील आपण उघड्या नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक्ष ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्मिहम्. सावकाश डोळे बंद करायचे आणि जो आपण बाहेरून ज्योतीचा आकार पाहिलेला आहे, रंग पाहिलेला आहे, रूप पाहिलेला आहे, ती ज्योतीची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांमध्ये आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून ही प्रतिमा, ती ज्योतीची जी प्रतिमा आहे, जो रूप आहे, जो रंग आहे, तो आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी मनचक्षुने तो संपूर्ण तपशील मनानेच पाहण्याचा प्रयत्न. आपल्याला आपल्या भूमध्यामध्ये काहीतरी दिसत असेल, एखादा टिंब असेल किंवा कदाचित काहीही दिसणार नाही. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक्ष ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्मिहम्. आणि आता सावकाश पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत आणि ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेले प्रकाशाचे वलय त्याचं हळूहळू निरीक्षण करायला सुरुवात करायची. त्या प्रकाशाच्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ती ज्योत, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग आपण आपल्या आता ह्या ज्योतीचं अगदी सूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करत आहोत. शांत तेवत असलेली ती ज्योत, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी त्याच्या खालच्या भागाचा निळसर काळसर रंग. एका छोट्याशा धाग्यावर ही ज्योत तेवत आहे. ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये साठवून घेत आहोत. त्या ज्योतीच्या आजूबाजूने जो वलय निर्माण झालेला आहे, त्या वलयाचं आपण निरीक्षण करतोय. चेहरा आपला शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपल्या मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत चाललेली आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने आणि स्थिर नजरेने ज्योतीचं निरीक्षण करतंय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक्ष ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्मिहम्. तर सावकाश डोळे बंद करायचे आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनःचक्षुने म्हणजेच आपल्या बंद डोळ्याने आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. तुम्हाला ह्या भूमध्यामध्ये जे दिसतंय त्याचा आनंद घ्यायचा, त्याचा अनुभव घ्यायचा. मंद लयबद्ध सुरू असलेल्या आपल्या श्वासाची जाणीव. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य. आपल्या शरीरामध्ये कुठेही ताण नाहीये. आपण जी साधना करतोय, आपण जी त्राटक करतोय, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. आपल्या मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत चाललेली आहेच. मन आपलं शांत
प्रसन्न होत आहे. आपल्या मनामध्ये भरपूर आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. भरपूर आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्ती प्राप्त झालेलं आपलं मन, ज्याच्यातून आपल्याला खूप प्रसन्न वाटतंय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. एका अनामिक आनंदाने आपलं मन हे प्रसन्न झालेलं आहे. या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण ओंकार करणार आहोत. दोन्ही हात हे आपले गुडघ्यावर आहेत, डोळे अलगद मिटलेलेच आहेत. आणि आता आपल्या भ्रूमध्यामध्ये हा ओम पाहण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पद्मासन अर्ध पद्मासन ज्यांनी घातलं आहे, पायाला रग लागली असेल तर सावकाश साधी मांडी घातली तरीही चालेल. आपल्या हातापायांमध्ये कोणताही अतिरिक्त ताण नाहीये. आपलं संपूर्ण शरीर हे अगदी शिथिल झालेलं आहे. आपण जे आता ज्योतिर्त्राटक केलं त्याच्यामुळे आपलं मन हे शांत झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा 5 ओंकार करणार आहोत. आपल्या भूमध्यामध्ये हा ओम पाहण्याचा प्रयत्न. ओमच्या उच्चाराने किंवा त्याच्या स्मरणाने आपलं मन हे प्रसन्न होतं. योग साधकांसाठी ओमची साधना हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण की त्या उच्चाराने आपलं मन हे अगदी निर्विचार तर होत नाही, पण शांत मात्र नक्की होतं. म्हणून योग साधनेची सुरुवात करण्यापूर्वी आणि शेवटी आपण ओमचा उच्चार करतो. आपण सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. पाठकण मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण करणार आहोत 5 अगदी खालच्या पट्टीतले ओंकार. पहिला उच्चार करूया. एका लागोपाठ एक करायचे आहेत. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार शेवटचा उच्चार काही क्षण शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती
शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं आहे आपापल्या क्षमतेप्रमाणे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. आजची संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. सावकाश श्वास घेत पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओमकडे. हरिओम. जिथे सुरुवात तिथे शेवट. आपण आता भेटणार आहोत मंगळवारी. सोमवारी आपल्याला आपला वर्ग होणार नाहीये. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. हलासन आणि सर्वांगासन हे सगळे थोडेसे ऍडव्हान्स अशी आसनं आहेत, तर ती करताना थोडीशी काळजी घ्या. भिंतीचा आधार घ्या आणि त्या प्रकारे प्रॅक्टिस करा. आपली क्षमता ओळखा आणि त्या प्रकारे तुम्ही साधना करा. हरी. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हॅव अ हॅपी वीकेंड. हरी.